आणि याची तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी पुण्यात नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त भाजप नगरसेविकेचे पाय विद्यार्थ्यांना धुवायला लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी हा एक फोटो पोस्ट केलेला आहे. पुण्यातील सुखसागर परिसरातली ही घटना आहे. महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्यात वर्षा साठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं आणि यावेळी शाळेनं लहान लहान विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाय धुवून घेतले. आपली संस्कृती आपल्या गुरुवर्यांचं पूजन करायला सांगते, मात्र या कार्यक्रमाला आलेल्या लोकप्रतिनिधींची अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून त्यांचे पाय धुवून घेतल्यानं संताप व्यक्त होतोय आणि या नगरसेविकेविरोधात कारवाई करण्याची मागणी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे. आता खरंच भाजपचे वरिष्ठ काही कारवाई करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच्यावर पुणे महानगरपालिकेचे पुणे शहराचे नेते झोपलेत का? अहो, तुमच्या ढीकभर या लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण घ्या, वागायचं शिकवा. त्यांना टक्केवारीचं नाही तुम्हाला शिकवावं लागलं, त्यांना टेंडर मॅनेज करण्याचं नाही शिकवावं लागलं, पण त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं जर भवितव्य वाटोळं करण्याचा विचार जरी करत असतील आणि तशी कृत्य करत असेल तर पुणेकर म्हणून हे आम्ही सहन करणार नाही. त्या नगरसेविकेने म्हणजे जी वर्षा साठे आहे तिने तातडीने एकतर माफी मागावी आणि शिक्षण मंडळाचे जे काही आमचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा शाळेतल्या ज्या कोणी शिक्षक आणि मुख्याध्यापक असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. यशपाल, नेमकं काय चाललंय हे पुण्यात? सौरभ, अत्यंत संतापजनक अशी घटना आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या सुखसागर येथील शाळेमध्ये तिथल्या ज्या स्थानिक नगरसेविका आहेत वर्षा भीमराव साठे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, परंतु तिथल्या शिक्षकांनी त्या शाळेमध्ये असलेल्या लहान मुलांच्याकडून त्यांच्या पायाचं पूजन करण्यात आलं, त्यांची ओवाळणी करण्यात आली. एकूणच हे जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते समाज माध्यमांमध्ये आल्यानंतर एकच संतापाची लाट उसळलेली आहे. घटक पक्ष महायुतीतला जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांच्याकडून आता संताप व्यक्त केला जातो आहे. आम आदमी पार्टीने देखील या संबंधित नगरसेविकेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. तसेच ज्या शिक्षण मंडळाच्या मुख्याध्यापिका आहेत त्या शाळेच्या किंवा तिथले जे कोणी शिक्षक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं त्यांनी मागणी केलेली आहे. परंतु एकूणच आता भाजपचे जे शहरातले पदाधिकारी आहेत वरिष्ठ ते यांच्यावर काय कारवाई करतात आणि या संदर्भात काय खुलासा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु एकूणच गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोकप्रतिनिधींचे विद्यार्थ्यांकडून पाय धुवून घेणं हे अत्यंत संतापजनक असल्याचं दिसून येत आहे. सौरभ, यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. तर विद्यार्थ्यांकडनं या भाजप नगरसेविकेचे पाय आणि संविधानिक मूल्य रुजवण्याची जागा आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीची व्यक्तिपूजा करून घेण्याची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांच्या हातामध्ये पेन दिला, वही दिली आणि संविधान दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कृती करून घेणे समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे.